तुमच्याही घरामध्ये झुरळ झाले असतील आणि काही केल्या ते जात नसतील ना, तर हा घरगुती उपाय एकदा करून बघा. कोणत्याही केमिकल औषधाशिवाय तुम्ही घरातील पूर्णपणे झुरळ घालू शकता, तेही कायमचे. हा उपाय एवढा परिणामकारक आहे की याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. हा स्प्रे मी बनवलेला आहे, जो की अगदी घरातील काही वस्तूंचा वापर करून आपण बनवलेला आहे. आणि बघता क्षणी स्प्रे मारला की बघता क्षणी जिकडे तिकडे तुम्हाला झुरळ मेलेले दिसतील आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर मी दाखवत आहे. बघा किती जास्त माझ्या घरामध्ये कॉक्रोच झाले होते आणि यांचा कायमचा नायनाट मी केलेला आहे या उपायाने. फक्त पूर्ण रिझल्ट हवा असेल ना, तर डिटेलमध्ये पूर्ण प्रोसेस फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी बघा, एक आपल्याला भांडं घ्यायचं आहे, जे की दररोजच्या खाण्यापिण्याच्या स्वयंपाकासाठी तुम्ही वापरत नसाल असं एखादं भांडं घ्या. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 ग्लासभर पाणी. 1 ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 मोठा चमचा मीठ. मीठ टाकून हे पाणी चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि जसं की मी म्हणलं, हे बनवण्यासाठी ना असेच भांडे वापरा जे दररोज तुम्ही खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये काही वापरत नाहीत, कारण की थोडा वास या भांड्याला राहतो. 2-3दा धुतल्यानंतर निघून जातो, पण शक्यतो टाळा. आता त्यानंतर ना आपल्याला बघा, इथे लागणार आहे कापूर. मीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स केलं. कापूर घ्यायचा आहे. कापूर आपण साधारण घेतलेला आहे एक छोटी बारकी गोल सर्कलचे असते ना वडी, तर त्याला पावडर करून घ्यायचं. मी पावडर केलेलं होतं तेच टाकलेलं आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे हळद. हळद अगदी 2 चिमूटभर एवढी हळद आपल्याला घ्यायची आहे आणि हळद यामध्ये टाकायची आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर ना बघा, आपल्याला इथे लागणार आहेत कडुलिंबाची पानं. कडुलिंबाची ताजी किंवा वाळलेली पानं तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे कडुलिंबाचं तेल असेल, 1 छोटा चमचा कडुलिंबाचं तेल यामध्ये टाकलं तरी चालतं. यापैकी जे असेल ते तुम्ही वापरू शकता. मी इथे कडुलिंबाची काही वाळलेली पानं यामध्ये टाकलेली आहेत आणि ती व्यवस्थित आपल्याला यामध्ये बारीक करून घ्यायची आहेत. यानंतर ना बघा, थोडी पानं बारीक मी केली हातानेच. तुम्ही अगोदरच थोडीशी हातावर चुरगळून जरी टाकली ना तरी चालतात. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे बोरिक पावडर. बोरिक पावडर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात, मेडिकलच्या दुकानात 10 रुपयात भरपूर असं येतं आणि ना अगदी स्वस्तात मिळतं. त्यामुळे काहीच हरकत नाही घ्यायला. आणि अगदी तुम्ही खूप हजारो रुपये घातले असतील कॉक्रोचच्या मागे, पण हा उपाय करून बघा. तुम्हाला ना 10 रुपयात म्हणू शकता कॉक्रोचपासून सुटका मिळेल. तसं तर 10 रुपयाचं बोरिक पावडर एकदाच लागत नाही. फक्त चमचाभर आपल्याला इथे लागणार आहे. 1 मोठा चमचा भरून घ्यायचं आणि ते यामध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं. गाठी असतील तर फोडून घ्यायच्या. त्यानंतर ना बघा, आपल्याला इथे लागणार आहे नेफ्थलीनची गोळी. नेफ्थलीनची गोळी इथे आपल्याला बारीक करायची आहे. तर बारीक करण्यासाठी ना माझ्याकडे वापरात नसलेला एक खलबत्ता आहे, तो मी वापरत आहे. तुम्ही दररोजच्या वापराच्या खलबत्त्यामध्ये याला अजिबात बारीक करू नका. तुम्ही वाटलंच तर पेपरचा तुकडा घ्या, त्यामध्ये ही नेफ्थलीनची गोळी टाकून त्याला वरून परत पेपर टाकून थोडंसं दाबून, म्हणजे याच खलबत्त्याच्या याने दाबून चांगलं त्याचं पावडर करून घेऊ शकता. आता बघा, चांगलं हे असं पावडर झालं की त्यानंतर ना आपण टाकणार आहोत हे पूर्ण पावडर यामध्ये. एक पूर्ण नेफ्थलीनची गोळी आपल्याला इथे घ्यायची आहे. अजिबात कंजूसपणा करायचा नाही किंवा स्किप करायचं नाही. नेफ्थलीनची गोळी देखील आपल्या घरामध्ये असतेच, त्यामुळे तुम्ही नक्की इथे याला वापरा. त्यानंतर ना बघा, आता चांगलं ना नेफ्थलीनची गोळी लवकर यामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स होत नाही, थोडा वेळ लागतो, पण चांगलं याला हलवून घ्यायचं, होईल तेवढं मिक्स करायचं. आणि त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे लिंबू. तर लिंबू जे आहे ना, तर ते लिंबू तुम्ही वापरलेल्या लिंबाच्या साली 1-2 घेऊ शकता, किंवा 1 चमचा लिंबाचा रस जरी यामध्ये टाकला तरी चालतं. माझ्याकडे थोडा रस असलेली आणि थोडी वापरलेली लिंबाची साल आहे, तर यालाच मी तोडून यामध्ये टाकणार आहे. आता बघा, इथे ना लिंबाची साल म्हणजे वापरायचीच, अजिबात स्किप करायची नाही. पण तुमच्याकडे जर ना लिंबू नसेल तर तुम्ही इथे विनेगरचा वापर करू शकता. 1 चमचाभर विनेगर यामध्ये टाका. दोन्हीपैकी काही जे तुमच्याकडे असेल उपलब्ध त्यानुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर ना बघा, आपल्याला इथे लागणार आहे म्हणजे आपण इथे खायचा सोडा टाकलेला आहे. बेकिंग पावडरचा वापर करायचा नाही, खायचा सोडाच टाकायचा. खायचा सोडा 1 चमचाभर यामध्ये टाकलेला आहे आणि तो अजिबात स्किप देखील करायचा नाही. याऐवजी तुम्ही इनो वापरू शकता, पण बेकिंग पावडर वापरायचं नाही. आणि हे सर्व टाकून चांगलं व्यवस्थित आपण गॅसवरती याला ठेवायचं आहे, मीडियम गॅसवरती किंवा लो गॅसवरती. एक काळजी इथे फक्त याची घ्या की याला ना फुल गॅसवरती तुम्ही जर ठेवलं ना तर हे उतू जातं, म्हणजे पूर्ण हे फेसाळतं, फसफस होतं. माझं थोडं उतू गेलं,
म्हणजे अगदी पातेल्याच्या बाहेर थोडंसं आलं होतं, अगदी थोडंसं आलं होतं, पण लगेचच मी गॅस बंद केला. त्यामुळे ना याला दुर्लक्ष करायचं नाही, ठेवून लगेचच आपल्याला असं नाही की खूप जास्त यामध्ये उकळी येऊ द्यायची आहेत, खूप जास्त गरम करायचं आहे, नाही. एक उकळी आली की गॅस बंद करायचा. याला एक उकळी आलती आणि वरपर्यंत तो फेस आला होता आणि मी आता गॅस बंद केलेला आहे. आता आपण याला थोडंसं 50% असं थंड होऊ देऊ आणि त्यानंतर एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला भरायचं आहे. आणि मी अगोदरच याला बनवलेलं आहे, वापरलेलं आहे, म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघा अजूनही स्प्रे बॉटलमध्ये हे थोडंसं शिल्लक आहे. काय करायचं, एकतर याला गाळून घ्यायचं. तुमच्या जर स्प्रे बॉटलला जाळणी नसेल तर तुम्ही याला गाळून घ्या, ते स्प्रे बॉटलमध्ये अडकू शकतं. जर असेल तर तुम्ही याला सरळ स्प्रे बॉटलमध्ये असंच भरू शकता. पण याला ना तुम्हाला जर डायल्यूट करून वापरायचं असेल तरी चालतं, पण जास्त करून तर बघा याला तुम्ही ना डायल्यूट न करताच वापरा. कारण की 1-2 वेळा मी डायल्यूट करून देखील वापरलं होतं. म्हणजे कसं 1 ग्लास पाणी घेतलं, त्यामध्ये 1 कप टाकलं आणि मिक्स करून वापरलं. पण त्याचा रिझल्ट मला ना आला, पण असं नाही की खूप स्ट्रॉंगली आला. कॉकरोचवरती मारल्यानंतर ते मरत होते, पण वेळ लागत होता. म्हणून मी एकदा काय ट्राय केलं की याला डायल्यूट न करता, पाण्याचा अजिबात यामध्ये दुसरा वापर केला नाही, सरळ मिश्रण यामध्ये टाकलं आणि वापरलं आणि त्याचा रिझल्ट अगदी तुम्हाला आता मी दाखवते, एवढा चांगला आला ना. झुरळांवरती जर डायरेक्ट तुम्ही हे टाकलं ना, जागीच झुरळ मरून पडतं. फक्त व्यवस्थित तिथे स्प्रे व्हायला पाहिजे आणि असं नाही की फक्त झुरळांवरच टाकायचं. झुरळ दिसतील किंवा नाही दिसतील तरीही तुम्ही याचा वापर घरामध्ये करू शकता आणि याला 2 वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला वापरता येईल. कसं ते आपण बघूयात. अगोदर आता बघा स्प्रे बॉटलमध्ये मी थोडं अगोदरचं मिश्रण होतं आणि थोडं अजून टाकून भरून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला टिश्यू पेपर किंवा कापूस घ्यायचा आहे आणि ते आपल्याला या लिक्विडमध्ये असा भरायचा आहे, म्हणजे तळा भिजवायचा आहे. आणि असे गोळे तुम्ही भरपूर तयार करून ठेवू शकता घरामध्ये सर्व ठिकाणी, जेणेकरून ना जिथे जिथे तुम्हाला लिक्विड स्प्रे टाकता येत नाही तिथे तिथे हे गोळे ठेवले ना अगदी तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. फक्त गॅसच्या शेगडीच्या खूप जवळ असं ठेवायचं नाही, कारण की यामध्ये कापूर नेफ्रिनची गोळी आहे, तर आग पकडण्याची शक्यता असते. त्यामुळे ना बघा गॅसच्या अवतीभोवती तुम्ही स्वच्छता ठेवली ना तर तिथे झुरळ येत नाहीत. पण अशा ठिकाणी ना जिथे सामान असतं, लपण्याची जागा असते, अशा ठिकाणी झुरळ होतात. तर या ठिकाणी हे गोळे ठेवायचे आणि त्यासोबतच बघा जसं कापूस बाकी राहिलेलं लिक्विड जे आहे ना तर ते एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा, म्हणजे तुम्हाला परत ते स्प्रे बॉटलमध्ये टाकून वापरता येईल. जिथे जिथे तुम्हाला वाटतं की झुरळ होऊ शकतात त्या ठिकाणी वापरा. आता स्प्रेची कमाल मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा इथे झुरळ एक पळत होतं आणि मी त्यावरती स्प्रे केला. काही सेकंदातच स्प्रेमुळे जागीच झुरळ थांबलं आणि तेच मरण पावलं. अजिबात इकडे तिकडे किंवा असं अजिबात खूप वेळ लागत नाही. असा लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि ना घरामध्ये झुरळ दिसू का नाही दिसू, पण याला घरामध्ये तुम्ही स्प्रे करायचं, म्हणजे कुठे तिकडे झुरळ त्या जागेवरून गेला ना लगेचच त्या ठिकाणी तो मरण पावतो. ट्राय करून बघा. काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, लवकरच मी त्याचे उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते.